27 वर्षाचा मुलगा शुभम पवार, ते चांगल्या मिचिगन कंपनीमध्ये कामाला होता. तो नाईट करून आला. त्याचे कुठले मित्र पण नाहीत तिथं, पण ते 1-2 मित्र आहेत तेवढे. कामातनं आल्यावर संध्याकाळचं तेवढं बसायचा. तर ते नाईट करून आला. सकाळी नाश्ता करायला बसला, त्याच्या मित्राचा फोन आला. म्हणला माझ्या पोराला की तुला इलेक्ट्रिशियनचं काम आहे, तेवढं कर तर पैसे भेटतील. त्याला ह्याच्यानं माझं पोरगं कामाला गेलं. ते वरचेवळे म्हणून एक आहे वस्ती, तिथं कामाला गेलं. पण तिथून ना माझा पोरगा मग घरी आलाच नाही. त्याच्यावर आम्ही त्या मित्राला फोन केला, तर तो मित्र काय म्हणला की मला काय माहिती नाही, मी कामावर आहे आणि तुमचा मुलगाला नुसतं बाहेरून काम आलं म्हणून मी दिलं. तर त्यानं मला रात्री मी जात होती त्या जागेवर, तर तिथं मला जाऊ पण नाही दिलं. त्यानं म्हणलं नाही नाही, तुमचा मुलगा कामाला गेला असेल बघा. त्या दिवशी पाऊस लय होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या पोरीला आणि माझ्या जावयांना बोलवून घेतलं मी तिथं, आणि माझा पोरगा आणि मी रात्रभर तिथं हुडकत होतो. तिथं माझ्या पोराची बाईक त्या बिल्डरच्या दारामध्ये अशी फेकलेली होती. इलेक्ट्रिशियनचं सामान जे होतं, बॅग सगळे असं विस्कटून फेकलेलं होतं. तर आम्ही पटचिना म्हणलं अरे श्री पोलिसांना बोलव. त्याच्या अगोदर आम्ही पोलीस चौकीत कंप्लेंट करायला गेलतो. तर ते पोलिस काय मला म्हणले की असे ना पनवेलमध्ये रोज 4 माणसं गायब होतात, तुमचा मुलगा कुठं हुडकायचा, आमचे पोलिस गस्तीवर आहेत, आम्हाला टाइम नाही असं आम्हाला म्हणले. आणि तुम्ही शोधा, तुम्हाला काय भेटलं तर आम्हाला सांगा. आता तुझी काय मागणी? आता माझी मागणी आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली. तो बिल्डर जे आहे ना, तो मध्ये मध्ये सारखा बोलत होता. पार जे हॉस्पिटल पर्यंत गेलेला तो की कुणी मारलं नाही तुझ्या भावाला, असं तिला सांगत होता तो सारखा. आणि मला पण म्हणतो कसा आहे बाई, तुझा पोरगा ना दारूच नाही प्यालाय, भरपूर नशा केली. माझं पोरग नशेडी नव्हतं, माझं पोरग दारुडी नव्हतं, शिकल्या सवरलेलं पोरग माझं. मिचिगन कंपनीमध्ये कामाला आता रोबो पायलटचा पेपर देत होता. पोलीस ट्रेनिंग केलेली माझं पोरग. फक्त फिजिकल मध्ये थेअरी मध्ये एक विषय गेला म्हणून तो पाठी राहिला. ते बिल्डर मला म्हणतो तुझं पोरग दारू पिशे 302चा गुन्हा दाखल केलाय. पण हे लोक नुसतं आश्वासन देतात, म्हणतात काय आम्ही कारवाई करतो आणि करत तर काहीच नाही. अटक केली त्या बंगाल्याला, ज्यानं मारलं म्हणून. पण त्याला खायला प्यायला घातलं या लोकांनी. मस्त बिंदास फिरत होता चौकीमध्ये, जरा देखील संशय घेतला नाही. आम्ही लोक त्याच्यावर पण त्याला विचारलं तर म्हणतो कसा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे का, नक्की तोच खून केलाय का त्याला मारायला, असं ते उलट पोलीस आम्हाला सांगतोय. सोडला त्याला, लगेच सकाळी सोडला, खाऊ पिऊ घातला त्याला चांगला. आता काय वाटतं, काय झालं पाहिजे? आता त्या गुन्हेगाराला, माझा मुलगा काय नशेडी नव्हता, माझा गरीब पोरगा संसारिक होता, त्याला सोडून द्या. त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या, त्याला चांगली जन्मठेप द्या. कुठल्या गरीबाच्या लेकराला मारायचा त्याला कुणी अधिकार दिला? माझं नाव अंजली शिर्के. माझ्या भावाचं नाव शुभम मारुती पवार आहे. तो नाईट करून आला. त्याच्या मित्राचा फोन आला त्याला की इलेक्ट्रिशियनचं काम आहे. तर तो कामासाठी फोन आला म्हणून अश्विन नावाचा मुलगा आहे त्याचा मित्र, तर गेला कामासाठी. ते काम पण केलं. त्याच्यानंतर मग शुभम आमचा काही घरी आलाच नाही. तर आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी शोध घेतला त्याचा की शुभम गेला कुठे म्हणून. शुभम त्या रात्री घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे वापस पुन्हा त्या स्पॉटला शोधायला गेलो, तर त्याचा पाण्यामध्ये मृतदेह सापडल्याच्या नंतर मग आम्ही पोलिसांना सगळ्यांना कारवाई करून शोध घेण्यास सांगितला. तर पोलिसांनी काही लक्षच दिलं नाही. की त्यांनी बोलले की रिपोर्ट येऊ द्या. पहिला रिपोर्ट आला त्याचा गळा दाबून मारलेलाचा, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येऊ द्या म्हणले. तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्याचा गळा दाबून मारलेलाचा. मग ते बोलले की संशयित आहे, त्यांना पकडलं त्या लोकांनी आणि त्यांच्याशी विचारपूस करून त्यांना वापस सोडून दिलं. तर आम्ही विचारलं का सोडलं त्या लोकांना. ते बोलले अजून रिपोर्ट येऊ द्या, सेकंड रिपोर्ट मेन असतो तो रिपोर्ट येऊ द्या, त्याच्यानंतर मग कारवाई होईल त्यांच्यावर. पोलीस लोक आम्हाला एवढं पूर्ण हे करतात आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आहेत की तो स्वतः जाऊन तिथे पडलाय. तर आम्ही पण विचार केला बाबा येऊ दे दुसरा रिपोर्ट पण तोच आलाय. डॉक्टरांनी जे हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी सांगितलं की तो रिपोर्ट असा आहे की त्याचे पाण्यातले शेवाळ आणि त्याच्या बॉडी मधले भेटलेले शेवाळ ते सगळे वेगळे आहेत. त्या पाण्यामध्ये त्याचा मृत्यू पडून झालेला नाहीये, त्याला मारून टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये, असा रिपोर्ट आलाय. तर आता पण आम्ही रिपोर्ट घेऊन पोलिसांकडे गेलो की आता तरी तुम्ही काय कारवाई करताय त्याच्यावर, की त्यांना जे अगोदर पकडलंय त्यांना तुम्ही काय पकडलंय का काय करतात आहेत.
आम्हाला गुन्हेगार समोर समोर पाहिजे. आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. की असं आमच्या भावाने केलं काय होतं की त्याचा जीव मारेपर्यंत तुम्ही त्याला हे केलं आणि पोलीस लोक काहीच नाही करत आहेत त्याच्यावर. कोणी मारलं? कोणावरती संशय बिल्डरवर आहे. ते समीर शेख नावाचा माणूस आहे, त्यावर त्याचे हातापाई झाले होते त्याच्यावर आहे. त्यांनी ज्यांनी बोलवलं होतं त्याला फोन करून इकडे काम आहे म्हणून, त्याचा मित्र अश्विन तो, आणि तो बिल्डर बाजू घेतो सारखी की नाही तो तुमचा भावच जाऊन तिथे पडलाय, तुमचा भावच. आणि ते पोलीस लोक पण त्याचं ऐकून सारखं तेच बोलतात आहे, तुमचा भाऊ जाऊन तिथे पडलाय. तर ते रिपोर्टमध्ये असं का आलं? बिल्डर कशासाठी मारलं काय नेमकं तुम्हाला? काय ते माहितीच नाही आम्हाला. आमचा भाऊ कधी असं घराच्या बाहेर कधी गेलाच नाही की असं मारामारी होणार. हे संशय आम्हाला म्हणजे वाटतच नाही की आमचा भावाचा असं मारामारी होऊ शकते. आणि पाण्यात पडल्याच्या नंतर ना त्याची बॉडी जेव्हा आम्ही बाहेर काढली, त्याच्या हातामध्ये टेस्टर होता, दोन्ही हाताच्या मुठ्या बंद होत्या त्याच्या, आणि तोंडातून त्याच्या नाकातून पूर्ण रक्त येत होतं खाली. आता काय मागणी? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला ते गुन्हेगार समोर आणा आणि आम्हाला न्याय मिळू दे. शुभमला आमच्या न्याय मिळालाच पाहिजे शुभमला आमच्या.